जवळपास 7 ते 8 मीटर लांब असते, कोणती स्मॉल इंटेस्टाईन म्हणतो. तर त्या स्मॉल इंटेस्टाईनमधून त्याला असं जायला, असं पूर्ण तो फिरून ते 7-8 मीटर फिरून त्याच्यानंतर त्याचं ॲब्झॉर्प्शन होते तिथे, त्या न्यूट्रिशनचं तिथे ॲब्झॉर्प्शन होते आणि त्याच्यानंतरच तो पचते. पण झालं काय की आपलं पचन होत नाही. कसं? कारण की आपण एवढे, जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपण आपलं जेवण करतो, तसं म्हणजे जे पण टाकलं असेल आपण बॉडीमध्ये तर ते तिथे सडत आहे. त्या इंटेस्टाईनमध्ये जे असं एक स्ट्रक्चर असतं त्याला विलाई म्हणतात, बोटासारखं स्ट्रक्चर असते, तिथे त्याचं ॲब्झॉर्प्शन होते त्या खाण्याचं आपल्या, पण ते होत नाही आहे. कारण तिथे ऑलरेडी इतकी घाण साचलेली आहे, इतकी घाण साचलेली आहे की ते ॲब्झॉर्प्शन न होता ते अन्न तिथे सडत आहे आणि जे खाल्लं पिल्लं म्हणतात अंगाला लागत नाही किंवा आपल्याला कुठला ना कुठला आजार होतच आहे काही ना काही, तर हे मेन रिझन आहे. तर आपल्याला ते सगळं आधी काय करायला पाहिजे, साफ करायला पाहिजे. तर आपल्याला किती न्यूट्रिशनची गरज असते? आपल्याला जवळपास 65 न्यूट्रियन्सची आपल्या बॉडीला आवश्यकता असते, ते आपल्याला मिळत नाही का. आपण काय करतो, फक्त पोट भरतो, आपलं जेवण करतो, पोट भरतो, पण आपल्याला न्यूट्रिशन मिळत आहे की नाही मिळत आहे हे बघत नाही आपण, नाही का. हां, जेवण करतो.